अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आज पहाटे भीषण आग लागली। नवजात शिशु कक्षाला लागलेली ही आग होती। यामध्ये 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू। पहाटे 3:30 वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागामधील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला। त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागामध्ये वेगाने पसरली, ज्यामध्ये 3 बालकांचा मृत्यू झाला आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावरती एकूण 3 नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत। या 3 कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवरती उपचार घेण्याची क्षमता आहे। यापैकी एका कक्षाला आग लागली तेव्हा 9 बालकांवरती उपचार सुरू होते। आग लागल्याचं लक्षात येताच ड्युटीवरती असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी उपचार सुरू असलेल्या बाळांना बाहेर काढलं। जीवाची पर्वा न करता नर्सनं 6 बालकांना बाहेर काढलं। त्यांच्यामुळे उपचार सुरू असलेल्या इतर बालकांचे जीव वाचले। अमरावतीमधली दुर्घटना अत्यंत गंभीर आणि दुःखद आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दुःख व्यक्त केले। 3 बाळांचा मृत्यू, इतर बाळ सुरक्षित आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। दरम्यान काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आग लागली त्या रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली आहे। भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी अमरावतीमधल्या हॉस्पिटलला भेट दिली आहे। दुर्घटनेसाठी कुणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असेल तर कारवाई करण्यासाठी सांगू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। अमरावतीमधल्या दुर्घटनेवरती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे। सरकार मृत बालकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे। उपचार सुरू असलेल्या बालकांना सर्व मदत दिली जाणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमधून क्लोरीन गॅसची गळती झाली। वायू गळतीमुळे परिसरामधील रहिवाशांना उलट्या आणि मळमळ सुरू झाली। अनेकांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झाली। बचाव कार्य सुरू झालेलं आहे। 200 मीटर पर्यंतचा परिसर रिकामी करण्यात आला। मध्यरात्रीच्या सुमारास गॅसची गळती झाली आहे। श्रावण महिन्यामधल्या पवित्र पुत्रदा एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली। पंढरपूरमध्ये 5 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाल्याची माहिती आहे। दर्शन रांगेमध्ये घुसखोरी होत असल्यामुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे। पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याची देखील भाविकांची मागणी। सुट्या खाद्यतेल विक्रीवरच्या बंदीला व्यापाऱ्यांचा विरोध आहे। एफडीएच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटना कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। नाशिकमध्ये राज्यामधील खाद्यतेल व्यापाऱ्यांची बैठक। सुट्या खाद्यतेल विक्रीच्या बंदीला विरोध असल्याची व्यापाऱ्यांची भूमिका। एफडीएनं राज्यामध्ये सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरती पूर्णपणे बंदी घातली। सुट्या तेलाच्या विक्रीवरच्या बंदीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भूमिका। धुळे जिल्ह्यामधील शिरपूर शहरामध्ये एफडीएची कारवाई। बस स्थानक परिसरामधील अशोक बेकरीची तपासणी। मुदत संपलेल्या बिस्किट्स आणि टोमॅटो बॉल्सची विक्री सुरू होती। जयलक्ष्मी सुपर मार्केटची देखील तपासणी करण्यात आली आहे। जय मल्हार या खानावळीला नोटीस। साखरेच्या दरवाढीचा फटका धुळ्यामध्ये साखर दरवाढीमुळे चहा देखील महागला। 12 रुपयांना मिळणारा चहा आता 15 रुपयांना मिळतोय। तसंच साखरेच्या दरवाढीमुळे मिठाईच्या दरामध्ये देखील वाढ होती आहे। साखरेच्या पाठोपाठ आता तांदळाचे दर देखील वाढले आहेत। मागच्या महिन्याभरामध्ये तांदळाच्या दरामध्ये 11% वाढ झाली। किरकोळ बाजारामध्ये तांदूळ महागला। सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसती आहे। तांदळाचे दर आणखी वाढण्याची देखील भीती आहे। राज्यासह देशामध्ये कांद्याच्या किमतीत वाढ झाली। कांदा प्रति किलो 42 रुपयांवर। केंद्र सरकार कांद्याचा राखीव साठा बाजारामध्ये आणणार आहे आणि यासाठी केंद्र सरकार नाशिक ते दिल्ली आणि चेन्नई, कोच्ची, गुवाहाटी या ठिकाणी कांदा एक्सप्रेस चालवणार आहे। मुंबई लोकलमध्ये एक